भैया अग्रवालांना बहुमताने विजयी करेल, सतीश महाले। अनिल गोटेंच्या प्रचारात सक्रिय होणार माजी आमदार शरद पाटील। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनात सापडले घबाड। भाजप महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचारार्थ चिंचवार व शिरधाने प्रनेर येथे सभा संपन्न। मी कधीही पदाच्या मागे धावलो नाही। मी केवळ धुळे शहराच्या विकासाचा ध्यास घेतला आहे, म्हणून मला आमदार व्हायचे आहे। सन 2014 आणि 2019 मध्ये शेवटच्या क्षणी माझे तिकीट शिवसेनेकडून कापण्यात आले। मात्र महायुतीत धुळे शहराची जागा ही शिवसेनेला सुटेल अशी अपेक्षा होती, परंतु भाजपाने शिवसेनेचा पक्षश्रेष्ठीने विचारात न घेता पहिल्या यादीतच अनुप अग्रवाल यांचे नाव घोषित केले। परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळला, कारण माझ्यासाठी धर्मरक्षण महत्त्वाचे असून MIMचे भूत धुळेकरांच्या मानगुटीवर पुन्हा बसू द्यायचे नाही हे आम्ही ठरविले आहे। त्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या प्रचारार्थ माझ्यासह आमची शिवसेनेची पूर्ण टीम प्रचारात ताकदीनिशी उतरेल व अनुप भैया अग्रवालांना बहुमताने विजयी करेल, अशी गर्जना शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश महाले यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी झांसी राणी चौकातील शिवसेना कार्यालयात पत्र परिषदेचे आयोजन केले होते। त्यावेळी ते हे बोलत होते। त्यांच्या समवेत महानगराध्यक्ष संजय गुजराती उपस्थित होते। वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास या युक्तीप्रमाणे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळेल त्या माध्यमातून धुळेकर जनतेची सेवा मला करायची आहे। यापुढील जिल्हाप्रमुख पदाची कारकीर्द ही जनतेच्या सेवेसाठी असल्याचेही जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांनी सांगितले। आश्वासन दिलेले आहे, तशी काही वेळ येणार नाही, परंतु तरी आणि बोलले की नाही आली तर सोन्यापेक्षा पिवळं, परंतु जर आली तशी वेळ तर आमचं तिकीट तुमच्यासाठी तयार आहे। ज्यावेळेस या सगळ्या घडामोडी झाल्या, जागा ज्यावेळेस भाजपला सुटली, पुन्हा अनिल भाऊंनी मला कॉल करून बच्चू भाऊंशी पण बोलणं करून दिलं। तर बच्चू भाऊ बोलले की सतीशजी तुम्ही प्रहार करून उभं राहा। मी बच्चू भाऊंना सांगितलं की भाऊ मला साहेबांच्या आमच्या संबंधांची प्रतारणा करायची नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बच्चू भाऊंशी ज्या पद्धतीने माझं बोलणं झालं तशाच पद्धतीने माझ्या अत्यंत जवळच्या एका सहकार्याने आदरणीय संभाजी यांच्याबरोबर पण माझं बोलणं करून दिलं होतं। त्यांनी मला आग्रह केला की मी स्वराज्याच्या तिकिटावर उभं राहा, आणि मनसेकडून पण मला ऑफर आलेली होती। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहर विधानसभेसाठी मी इच्छुक होतो। माझा सर्वे देखील चांगला होता, तरीही पक्षाने मला उमेदवारी नाकारल्याने नाराज झालो। राजकारणातून बाहेर पडण्याचा, निवृत्ती घेण्याचा मनात विचार देखील आला, परंतु आता पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे। अनिल गोटेंच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती शिवसेना उभाठेचे नेते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी पत्र परिषदेत जाहीर केले। अनिल गोटे हे 100% निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। शहरातील पारोळा रोडवरील रचना हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्राध्यापक शरद पाटील यांनी सांगितले की मी 1982 पासून राजकारणात आहे। त्यानंतर नगरसेवक, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी, धुळे ग्रामीणचा आमदार म्हणून काम केले। अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण केले। शेतकरी विजेचे प्रश्न सोडविले। धुळ्यात 200 खाटांचे महिला व बालकांचे रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम केले। धुळे शहरासाठी मी आधीपासूनच इच्छुक होतो। यंदाही पक्षाने माझी उमेदवारी नाकारत अनिल गोटेंना उमेदवारी दिल्याने नाराज झालो। मला 21 कलमी कार्यक्रम घेऊन काम करायचे होते। उमेदवारी नाकारल्याने राजकारणातून बाहेर पडण्याचे ठरवले असताना मी नंदुरबारचा संपर्क प्रमुख म्हणून तेथील नाराजी दूर केली। दिनांक 22 रोजी शिवसेना उभाठा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे माझ्याकडे येऊन गेले। यापूर्वी त्यांच्याशी खूप संघर्ष केला,
परंतु आता पक्ष नेत्यांच्या आदेशाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभाग घेणार आहे, असे देखील पाटील यांनी सांगितले. निलंबित झालो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 वेळा निलंबित झालो. असं काम करून परत शहरात आलो तर 19ला खरं तर माझा तिकिटाचा अधिकार होता. त्यावेळेला मी शहरात काम केलं, त्यावेळेला हॉस्पिटल उभं केलं. परत दादा भुसेंना लावून आम्ही 3.5 कोटी रुपये आणले. महिला आणि बाल शिशु रुग्णालय 200 खाटांचं मंजूर करून आणलं, 3.5 कोटी आणले. पशुवैद्यकीय दवाखाना केला. अशी अनेक कामं छोटी मोठी शहरातही चालू होती. आणि 19 सभे असताना त्यावेळेला आम्ही 5 लोकांपैकी 6व्याला बोलून तिकीट दिलं. पुन्हा पक्षाचा त्या ठिकाणी पराभव झाला. आता पुन्हा 5 वर्ष आम्ही काम करतोय. आंदोलनं आहे, चळवळीत आहे, शिवसेनेची बांधणी केलेली आहे, बूथ प्रमुख आहे. आणि परत 24ला मला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मी थोडा व्यथित पण झालो. आणि एक वय असतं, कामाचं वय असतं. त्या वयामध्ये ही संधी जर मिळाली असती तर बरं झालं असतं. आणि माझ्या व्यक्तिगत काही संकल्पना आहेत, प्रोजेक्ट आहे डोक्यामध्ये, की शहराला नियमित पाणी देणं, हॉकरचा विषय आहे, कृषी विद्यापीठाचं आंदोलन आहे. मला कुत्र्यांची बेवारस कुत्र्यांची शाळा मला करायची संकल्पना, म्हणजे धुळे शहर बेवारस मुक्त असे 21 कलमी कार्यक्रम घेऊन मला जे सहज शक्य आहे, म्हणजे अवास्तव वर्गांना न करता असा प्रोजेक्ट घेऊन मी काम करत असताना पुन्हा आमच्या पक्षाने अनिल गोटेंना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यामुळे थोडा मी माझ्या पक्षावर नाराज आहेच. आणि त्याचा एक मनस्थिती अशी होती की निवृत्ती घ्यावी किंवा घरी बसावं, आपली आपली शेती करायला. आता वय माझं 65 आहे. करण्यासारखी खूप कामं आहेत. म्हणजे संस्थेत अध्यक्ष त्या संस्थेची प्रगती करावी, शेतीवर थोडं लक्ष द्यावं, परिवारावर लक्ष द्यावं असे विषय असताना गेल्या 8 दिवस 15 दिवसापासून एक मनामध्ये संभ्रमाची अवस्था होती. आणि आज मी मला माझे आदरणीय पक्षाच्या सगळ्याच नेत्यांचं, म्हणजे मी ज्या पक्षात काम करतो तसं मी शहाद्यामध्ये पक्षाचा सेटअप चांगला करून आलेला आहे. तिथली नाराजी काढली, तिथल्या उमेदवारांच्या काल माघाऱ्या पण झाल्यात आमच्या. तिथं काँग्रेसला सगळ्या जागा गेल्या, तिथे आम्ही शहादा तोडदा मागितली होती. संपर्क प्रमुखाची माझ्यावर जबाबदारी आहे, तर तिथल्याही नैतिक जबाबदारी मी पार पाडून आलो. आणि काल असं मनात आलं की आता आपण निवृत्ती घ्यावी. पण आज सकाळपासून आणि काल रात्रीपासून माझे काही हितचिंतन नाही. आणि पक्षाचे नेते म्हणजे आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय आदित्य साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय अनिल देसाई, आदरणीय सचिन भाऊ आहे, हे सगळ्यांनी मला माझा निर्णय बदलायला मला भाग पाडला. डॉक्टर साहेब सातत्याने माझ्याशी संपर्कात होते की मागच्या वेळेला जो चुकीचा तुम्ही निर्णय घेतला, माझा चुकीचा होता. तर मी याच ठिकाणी, म्हणजे आज आपण याच हॉलमध्ये याच जागेवर सुनील पाटील त्यांचे साक्षी आहे, बाकी मंडळी असतील त्या पत्रकार परिषदेला, 5 वर्ष 1 महिना 5 दिवसानंतर आपण पुन्हा इथे भेटतो. म्हणजे 1 ऑक्टोबर 19ला इथे प्रेस घेतली होती. आणि आता 5 नोव्हेंबर 24ला प्रेस घेतो. म्हणजे 5 वर्ष 1 महिना 5 दिवसांनी परत इथे भेटतोय आपण. तर आज भेटत असताना ज्या चुका मागच्या वेळेला झाल्या त्या होऊ नये अशा प्रकारची विनंती केली. माझ्या कामाची नोंद दुर्लक्षली गेली अशा स्पष्ट पद्धतीने अनिल देसाई आणि आदरणीय उद्धवजी माझ्याशी बोलले. आदित्य साहेब पण आज सकाळी बोलले. आणि मी आज असंच अनाऊन्स करणार होतो की मला राजकारणातून बाहेर पडायचं, असंच मी जाहीर करणार होतो. कारण अजून मला समाजकार्य पण करायचं. आता सांगायला हरकत नाही, आम्ही या सगळ्या टेन्शनमध्ये आम्ही भाऊबीजला पण जाऊन आलो. 1/10/23 ते 12/9/24च्या दरम्यान जिल्ह्यामध्ये जवळपास 48 आत्महत्या झालेल्या आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या संशयास्पद मोटारीच्या तपासणीत पोलिसांना 70 लाख रुपयांची रोकड मिळाली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उप अधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यांच्या पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीमुळे भरारी पथकांकडून महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर गस्त वाढविण्यासह वाहनांची तपासणी सुरू आहे. या तपासणी मोहिमेत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई झाली. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने
मध्य प्रदेशातील सेंधव्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या एका मोटारीतून लाखोंची रोकड महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारावर खात्री झाल्यानंतर पोलिसांनी संशयित मोटार शिरपूर तालुक्यातील पाटील धाब्यासमोरील गतिरोधकावर थांबवली। मोटार पोलीस ठाण्यात आणली असता मोटारीत रोकड असल्याची खात्री झाली। यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालील पथकाला पाचारण करण्यात आले। त्यांच्या उपस्थितीत मोटारीतील डिक्कीत ठेवलेल्या 70 लाख रुपयांची मोजदाद करण्यात आली। ही रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी संदीप पगार व 33, तुषार साळुंके वय 32 दोघे राहणारे मोगलाई साखरी रोड धुळे, विजय कुलकर्णी 37 शहादा नंदुरबार या तिघांना ताब्यात घेतले। या कारवाईत संतोष पाटील, संदीप ठाकरे, शेखर बागुल, हवालदार योगेश मोरे, संजय बोही, स्वप्नील बांगर, मनोज पाटील यांचा सहभाग होता। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघात निवडणुकीचा ज्वर वाढत आहे। गेल्या 10 वर्षात मतदारसंघात काहीच ठोस विकास काम न झाल्याने विद्यमान आमदारांविषयी प्रचंड नाराजी आहे। भाजप महायुतीने जनतेच्या मनातला तरुण तडफदार उमेदवार दिला आहे। यामुळे एक लक्षात ठेवा, जो निवडून येणार आहे त्यालाच मतदान करा। परिवर्तनाची हवा ओळखा। मीही 10 वर्षापासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय। यापूर्वी तुम्ही आम्हाला भरभरून मतदान केले आहे, आताही त्याचीच पुनरावृत्ती करा। केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही महायुतीचे सरकार स्थापन झाले तर आपल्याला विकासासाठी निधी मिळेल। त्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे। त्यासाठी महायुतीचे उमेदवार राम भदानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांनी केले। धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राम उर्फ राघवेंद्र भदाने पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच चिंचवार व शिरधाने प्रनेर येथे सभा झाली। त्यात श्री देवरे बोलत होते। त्याचा लाभ मिळाला आपल्याला, तो मिळत असेल त्यामुळे या योजना आहेत, बऱ्याच योजना आहेत। लाडकी बहीण, लाडली बहीण, लाडला भाऊ, अंगणवाडीच्या सेविकांना मानधन, इतक्या भरपूर योजना या सरकारने टाकलेल्या आहेत आणि त्या जर आपल्या पुढे कंटिन्यू ठेवायच्या असतील तर BJP सरकारला पण निवडून द्यायला पाहिजे, याच्याबद्दल कोणी शंका मनात घ्यायला कारण नाही। आज मी येताना बघितलं, बोरीसून आलो, कोपऱ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी इथे उभी होती आणि त्या गर्दी बघूनच मला असं वाटलं की या साले मागला साले जशी होईना तशीच व्हावं असे जिल्हा परिषदला आपण दुपटाव बऱ्याचशा मताने आम्हाला निवडून दिलं होतं, तोच पद्धती यावेळेस सुद्धा होणार आहे आणि आपण सगळेजण येत्या या निवडणुकीमध्ये BJPला मदत कराल ही आशा व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री भदाने यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय विविध गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत कॉर्नर सभा, प्रचार सभांना प्रारंभ झाला। त्या अंतर्गत चिंचवार व शिरधाने प्रनेर येथे रॅली काढून जनतेशी संवाद साधण्यात आला। या सभांना दोन्ही गावातील युवक, महिला, प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। महिलांनी उमेदवार भदाने यांचे औक्षण करत विजयी भावाचा आशीर्वाद दिला। युवकांनी श्री भदाने यांना खांद्यावर उचलून घेत गावातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली। चिंचवार येथे झालेल्या सभेला माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, उमेदवार राम भदाने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, जिल्हा सरचिटणीस शंकरराव खलाने, जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय माळी, पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, सदस्य विद्याधर पाटील, YB अमृतसागर, अर्जुन गायकवाड, नितीन भदाने, खेमराज महाले, भगवान भदाने, सुरेश सावळे, रमेश अहिरे, मच्छिंद्र शेलार, ज्ञानेश्वर भदाने, कालू भदाने, गणेश भदाने, दादाबाई भदाने, साहेबराव भदाने, सतीश बागुल, सोमनाथ भदाने, अवचित पाटील, नितीन सोनवणे, दाजभाऊ भदाने, राकेश भदाने, पंचायत समितीचे माजी सदस्य BC महाले, विद्यमान सदस्य तुषार महाले, प्रकाश चौधरी, चिंचवारचे माजी सरपंच कैलास पाटील, माजी उपसरपंच अकबर पटेल, रतिलाल पाटील, लामकाणीचे माजी सरपंच किशोर चौधरी, भगवान पाटील, सुदाम माळी, गुलाबराव धनकर, सोनूभाऊ बागुल, सैताळेचे माजी सरपंच बापूसाहेब पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते।
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक जाधव म्हणाले की राम बदाने यांच्या प्रचारासाठी 10-12 दिवसांपासून आम्ही तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी फिरत आहोत, तेव्हा गावागावातील महिला, युवक, शेतकरी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यावेळची निवडणूक ऐतिहासिक आहे. गेल्या 10 वर्षात विद्यमान आमदारांनी निष्क्रियतेचा कळस गाठला. विकासाचे कुठलेच ठोस काम न करता तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. दसऱ्यानंतर तालुक्यातील आदिवासी बांधव रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करतात. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगारासाठी तुम्ही काय केले, असा सवालही प्राध्यापक जाधव यांनी केले. आणि जर विरोधी पक्षामध्ये तुम्ही असाल तर त्या विधानसभेमध्ये जे कायदे मंडळ आहे, जे महाराष्ट्राचे कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळामध्ये आमदाराला इतके अधिकार आहेत, कारण ते संविधानिक अशा प्रकारचे अधिकार आहेत. आमदारांनी त्या ठिकाणी कायदे बनवायचे असतात. आणि मग जर तुम्ही शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करत असाल तर 10 वर्षामध्ये तुम्ही प्रभावीपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाका वाजवून शेतकऱ्यांचा एखादा प्रश्न मांडला का? तुम्ही त्या ठिकाणी 10 वर्षामध्ये शेतमजुरांसाठी प्रश्न मांडला का? तुम्ही 10 वर्षामध्ये बेरोजगारांच्या साठी प्रश्न मांडला का? तुम्ही 10 वर्षामध्येच काय, पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस आमची ग्रामीण जनता या ठिकाणी होरपळून निघालेली होती, ज्यावेळेस आमचे लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते, त्यावेळेस एकदा देखील तुम्ही तोंडावर एकावर एक चढून 4 मास्क लावले असते आणि एखादा राऊंड तुम्ही धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा घेतला असता. तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन आढावा घेतला असता. काय काय समस्या आहेत, रुग्णांना बेड मिळत नाहीये, रुग्णांना औषधी मिळत नाहीये, कोरोना सारख्या महामारीने या ठिकाणचा माणूस झपाटलेला आहे. तुमची नैतिक जबाबदारी होती, तुमची सामाजिक जबाबदारी होती. आता तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगतात की धुळे ग्रामीण माझं कुटुंब आहे. मग कुटुंबासाठी तुम्ही काय केलं? आणि म्हणून आता दादासाहेब ही जनता भोळी बाबडी राहिलेली नाही. यांनी ठरवलेलं आहे, आम्ही तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर एक बुलंद आवाज सगळ्या कानाकोपऱ्यातून येत आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये राम बदानेंच्या रूपाने एक नवं नेतृत्व या ठिकाणी उदयाला येऊ पाहत आहे. आणि म्हणून आम्ही रामदादांना सुद्धा प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की एकदा का विधानसभेची जबाबदारी आपण स्वीकारल्याच्या नंतर या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा फार मोठा अनुशेष आहे. या ठिकाणी कैलास आप्पांनी सांगितलं, चिंचवाड सारख्या गावाचा, या परिसराचा सिंचनाचा फार मोठा अनुशेष आहे. या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागेल. सुलवाडे, जांभळ, कणोली उपसा सिंचन योजनेचे जनक म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब सुभाष भामरेंकडे बघितलं जातं, आम्ही बाबासाहेबांना सांगितलं होतं, पण बाबासाहेब म्हणत होते एकदा का हे पाणी तुम्ही जांभळ मध्ये पडू द्या, एकदा का हे पाणी तुम्ही धुळे तालुक्याच्या 9 MI टँक मध्ये पडू द्या, त्याच्यानंतर त्या पाण्याला कुठे कुठे प्रवाहित करायचं याच्या संदर्भातल्या पुढच्या फेज मध्ये आपण काम करू. परंतु दुर्दैवाने, अति दुर्दैवाने या ठिकाणी कैलास आप्पा बोलले, धुळे ग्रामीणच्या लोकांचा काही दोष नाही, 65,000चं मताधिक्य तुम्ही दिलं, तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुमचा दोष नाही. एका धर्मांध शक्तीने या ठिकाणी हा देखील विचार करण्याची गरज आहे. एका धर्मांध शक्तीच्या अत्यंत द्रष्ट प्रवृत्तीमुळे तुम्ही पहा, धुळे ग्रामीण मध्ये 65,000चा लीड आहे, शिंदखेड्यामध्ये 45,000चा लीड आहे, मालेगाव मध्ये 50,000चा लीड आहे. माजी मंत्री डॉक्टर भामरे म्हणाले की पक्षाने मोठा राजकीय वारसा आणि सामाजिक वसा असलेला तरुण उमेदवार दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि अण्णासाहेब द.बा. पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून राम बदाने यांनी तालुक्यात प्रचंड काम केले आहे. त्यांच्या सोबतच गेली 10 वर्षे मी खासदार म्हणून धुळे तालुक्यात अनेक योजना, प्रकल्प राबविले. दुसरीकडे विद्यमान आमदाराने एक तरी ठोस विकासकाम दाखवून द्यावे, जनतेने याची तुलना करावी. अपवाद वगळता तालुक्यात गेली 70 वर्ष एकाच कुटुंबाकडे सत्ता राहिली आहे. अक्कलपाडा प्रकल्पावर त्यांनी 40 वर्ष राजकारण करत हित साधले. शेवटी अक्कलपाडा प्रकल्पही आम्ही पूर्ण केला. डावा उजवा कालव्यासह पाटचाऱ्यांचे काम मार्गी लावले. सुलवाडे, जामफळ, कणोली उपसा सिंचन योजनेचे 80% काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग
मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गासाठी 18,000 कोटी रुपयांचा निधी आणला असून धुळे नरडाणा रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत जिल्ह्यात उद्योग व्यवसायांना लवकरच चालना मिळणार असून रोजगारही उपलब्ध होणार आहे. यासाठी जनतेने भाजप महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहन डॉक्टर भामरे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या श्रेष्ठींनी अतिशय योग्य उमेदवार दिलेला आहे. तरुण, महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण उमेदवार. त्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे. कैलासवासी दत्तू अण्णा पाटील याचा वारसा आहे आणि अशा तरुण उमेदवाराला संधी दिलेली आहे आणि आम्ही तुमच्याकडे मताचा जोगा मागण्यासाठी आलेलो आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या 10 वर्षात या तालुक्यात काय काय कामं झालीत आणि काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या 60 वर्षात काय काय कामं झालीत याचा लेखाजोखा मांडावा लागेल. मगाशी कैलास पाटील म्हणाले की तुमची सगळ्यांची ओरड आहे. उमेदवार राम बदाणे म्हणाले की धुळे ग्रामीणमध्ये परिवर्तनाची लाट अटळ असून अधिकाधिक मतांनी विजयासाठी तुमच्या भरघोस पाठिंब्याची गरज आहे. 20 नोव्हेंबरला अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्यासह इतरांचे मतदान करून घ्या, कारण धुळे तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी आपल्याला ही संधी प्राप्त झाली आहे. गेल्या 10 वर्षात विद्यमान आमदार तुमच्या गावापर्यंत पोहोचू शकला नाही, तुमच्या सुखदुःखात सहभागी झाला नाही, तुमच्यासाठी तुमच्या गावासाठी कुठलीच योजना विकास काम दिले नाही, कुठला संवाद साधला नाही. मग तुमच्याकडे मत मागण्याचा त्यांना नैतिक अधिकारही नाही. वंश परंपरेने तुम्हाला मिळालेल्या सत्तेच्या खुर्चीवर बसून तुम्ही सहकारी संस्था बुडवल्या. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या 3,000 कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना देशोधडीला लावले. त्यांची उपासमार होत असून ऐन दिवाळीत ही कुटुंबे अंधारात जीवन जगत आहेत. काँग्रेसवाल्यांनी तालुक्याच्या नावातलेला दूध संघ रसातळाला नेला. आम्ही राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व घटकांना घरकुल, आयुष्यमान भारत, बांधकाम कामगार, लाडकी बहीण, ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट आदी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. अण्णासाहेब द.बा. पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात स्प्रे पंप, नेत्र तपासणी शिबिर, जनावरांचे आरोग्य तपासणी शिबिर, शिलाई यंत्र वाटप आदी उपक्रम राबविले. मी जनसेवेसाठी राजकारणात आलो असून आता या परिवर्तनाच्या लढाईत तुम्हीही सहभागी होऊन येत्या 20 नोव्हेंबरला अधिकाधिक संख्येने मतदान करून विजयी करा, महायुतीच्या पाठीशी राहा असे आवाहन श्री भदाणे यांनी केले. माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार त्यांच्या मनाशी उराशी कायम बाळगला आणि तो आशीर्वाद घेऊन रात्री 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता जरी आमचा दरवाजा ठोकला असेल तरी माझे आजोबा आमदार जरी असते तरी स्वतः तिथं बाहेर निघायचे आणि सर्वसामान्य जनतेच्यासाठी रात्री देखील उपलब्ध राहायचे. तो वारसा मला जन्म मिळाल्याच्या नंतर माझ्या कुटुंबामध्ये मी घेतला. शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर गावाच्या सरपंच पदापासून पंचायत समितीचं सभापतीपद, मार्केट कमिटीचं सभापतीपद, जिल्हा परिषदचं धुळे नंदुरबार जिल्ह्याचं अध्यक्षपद व 4 वेळेस आमदार हे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर माझ्या कुटुंबाला तिथं पुढे आणण्याचं काम या सर्वसामान्य धुळे तालुक्यातल्या जनतेने केलं आणि या जनतेचे एवढे उपकार माझ्या कुटुंबावर आहे की मी या शब्दामध्ये फेडू शकत नाही, शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि उद्याच्याला शब्दामध्ये सांगितलं जरी तरी ते शब्द देखील अपूर्ण पडतील एवढे भरभरून उपकार या धुळे तालुक्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या जनतेच्या आमच्या कुटुंबावर आहे. मी वयाच्या 27व्या वर्षी जिल्हा परिषदचा सदस्य झालो. 12,500च्या मतदानामध्ये 10,500 मतदान मला माझ्या जिल्हा परिषद गटातील सगळ्या तरुण मित्रांच्या आशीर्वादावर, ज्येष्ठ लोकांच्या आशीर्वादावर, तरुण मित्रांच्या साथीवर मला तिथं मिळालं. आणि ते मिळत असताना माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या पासून झाली आणि मग जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय ना या धुळे तालुक्याच्या जनतेच्या सोबत
सुख दुःखाच्या निमित्ताने मी तिथं माझी राजकीय आयुष्याची सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीत तर मी आणि माझा परिवार 2014 साली आले. पण त्याच्या पहिले फक्त आणि फक्त माझ्या मागे जर कोणतं नाव होतं तर अण्णा साहेबांचा नातू म्हणून मी या तालुक्यामध्ये फिरत होतो आणि या सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये उभं राहत होतो. आणि उभं राहत असताना एक एक माणूस 50-50, 100-100, 200-200, 500-500 मताचा माणूस जोडत असताना एवढी मोठी मतांची समीकरण मी कमी वयामध्ये उभं करू शकलो. आणि त्याचा आशीर्वाद म्हणून या भारतीय जनता पार्टीचं तिकीट, जी सर्वे करून तिकीट देते, प्रत्येक गावाच्या स्टँडवर, वाडावर, पास्तीवर, पाड्यावर येते, तुम्हाला कोण आमदार पाहिजे हे विचारते. आणि लोकांनी जर 2 लाख लोकांनी ज्याच्या नावाने होकार दिला त्याला त्याच्या घरी बसून तिकीट द्यायला जाते. अशी ही भारतीय जनता पार्टी आहे. कुठल्या प्रकारचा वशिला, कोणत्याही प्रकारची पैशाची देवाणघेवाण त्या निमित्ताने अडचण तिथं अनेक ठिकाणी निर्माण होईल. आणि निर्माण झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना देखील धुळ्यामध्ये जसं झालं बाबा भामरेंचं 2 लाख 2.5 लाख मतांनी निवडणारा माणूस 4000 मते पडी जायले. आणि म्हणून धुळ्यामध्ये जर MIMचा आमदार असेल तर MIMच्या आमदाराला जर आपल्याला दाबायचं असेल तर आपल्या ग्रामीणचे सगळे लोक एकत्र झाल्याशिवाय तिथं धुळे शहरामध्ये ते दाबलं जाणार नाही. आणि म्हणून धुळे ग्रामीणला जर आपण वेळ आहोत तर आपल्या सगळ्यांना धुळे शहरामध्ये मदत करायला उभं राहावं लागेल. आणि देव देश धर्मासाठी आपण सगळेजण लढणारे लोक आहोत. आणि ते लढणारे असेल, ते करणारे असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र राहून पुढं कामाला यावं लागेल. आपल्याला कोणत्या धर्माचा द्वेष नाही, पण आपल्या धर्माचा अभिमान बाळगणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य उडाशी बाळगून येणाऱ्या 20 नोव्हेंबरला तुम्ही सगळेजण मला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.